जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा आणि तितक्याच आव्हानांचा आणि फसवणुकीचा देखील. हे सांगण्याचं कारण म्हणजे जीव जन्माला घालण्यासाठी गरजेचं असणारं स्त्रीबीज हे काही विकृतांसाठी नफा मिळवण्याचं साधन झालंय. होय, आपण बोलतोय फिमेल ओव्हन ट्रॅफिकिंग म्हणजेच स्त्रीबीज तस्करी. ऐकायला नवल वाटतंय, पण होय, हे खरं आहे. आजवर तुम्ही ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. किंबहुना नुकतीच चंद्रपूरच्या रोशन कुडेचं किडनी तस्करीचं प्रकरण देखील ताजंच आहे. अशातच महाराष्ट्रात आणखीन एक धक्कादायक घटना उघडकीला आली. ती म्हणजे स्त्रीविष तस्करीचं रॅकेट. हे ऐकायला नवीन वाटतंय, ऐकून आश्चर्य वाटतंय, पण महाराष्ट्रात दुर्दैवानं हे रॅकेट कार्यरत होतं. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मुंबई शेजारील बदलापूरमध्ये हे रॅकेट कार्यरत होतं. या धक्कादायक प्रकरणाबद्दलच जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सुरुवातीला आपण हे स्त्रीविष तस्करीचं प्रकरण नक्की काय ते समजून घेऊया. निसर्ग धर्मानुसार स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला स्त्रीविष तयार होतात, ज्यांच्यामुळं गर्भधारणा होते. पण काही स्त्रियांच्या मध्ये याला मर्यादा येतात. यावेळी IVF या वैद्यकीय पद्धतीची मदत घेतली जाते. पण या IVF साठी सक्षम स्त्रीबीज असणं गरजेचं आहे. जेव्हा ते सक्षम नसतं तेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या स्त्रीबीजांचा वापर करून लॅबमध्ये त्याला फर्टिलाइज केलं जातं आणि त्यानंतर IVF तंत्रज्ञानाद्वारे इच्छुक स्त्रीच्या गर्भाशयात ते सोडलं जातं. पण इथं एक मेक आहे. IVF तंत्रज्ञान हे असतानाच खूप खर्चिक आहे आणि अशा वेळी डोनर स्त्री शोधणं हे जिकरीचं काम आहे. कारण या अनुषंगानं भारतात काही नियम आहेत. म्हणजेच ठराविक वयोगटात कुठल्याही मोबदल्याशिवाय एखादी स्त्री ही आपल्या आयुष्यात फक्त एकदाच स्त्री बीजांचं दान करू शकते. आणि याच नियमांचा फायदा घेत सुरू झालं बदलापूर स्त्री बीज तस्करीचं रॅकेट. बदलापूरमधील सुलक्षणा गाडेकर ही आजूबाजूच्या गरजू महिलांना हेरून त्यांना पैशाचं आमिष दाखवायची. त्यांच्या शरीरातील स्त्रीबीज विकून त्या बदल्यात ते पैसे कमवू शकतात असं आश्वासन द्यायची. यासाठी ती महिलांना 20,000 पैसे देखील द्यायची. त्यासाठी अशा गरजू महिलांना हेरून त्यांना स्त्रीबीज वाढवण्यासाठी देण्यात येणारे इंजेक्शन सुलक्षणा स्वतःच्या घरात द्यायची. कालांतरानं त्यांची सोनोग्राफी करून संबंधित महिलेला IVF सेंटरला नेऊन त्यांची स्त्रीबीज काढून महिलांना दिलेल्या मोबदल्याच्या कित्येक पट अधिक किमतीत इतरत्र हे स्त्रीबीज विकायची. या कामामध्ये अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरिवाल या महिला सुलक्षणाला सावध शोधायला मदत करायच्या आणि या कामासाठी सुलक्षणा प्रत्येक केस मागे त्यांना 3,000 रुपये द्यायची. या एजंटकडूनच एका गरजू महिलेला ही गोष्ट समजली. पैशांच्या मोहानं ती या गोष्टीला तयार देखील झाली. पण स्त्रीबीज काढून घेतल्यानंतर मात्र ठरलेला मोबदला तिला दिला गेला नाही. साहजिकच ज्या पैशांसाठी तिनं हे काम केलं तेच न मिळाल्यानं तिनं या प्रकरणाला वाचा फोडली. हा प्रकार तिनं बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील ज्योत्स्ना सावंत यांना सांगितला. त्यानंतर डॉक्टर सावंत यांनी पोलिसांना हा सर्व प्रकार सांगून सुलक्षणा गाडेकर हिच्या नॅनो सिटीतील घरावर पोलिसांच्या मदतीनं छापा मारला आणि या रॅकेटचा भांडाफोड झाला. या छाप्यामध्ये सापडलेली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ओव्ह्युलेशन इंजेक्शन. हे ओव्ह्युलेशन इंजेक्शन स्त्रीबीजांच्या कृत्रिम वाढीकरता दिलं जातं. त्याचा मोठा साठा हा सुलक्षणाचा घरी सापडलाय. लाखो रुपये किमतीची ही इंजेक्शन सुलक्षणा गाडेकर हिच्या घरात सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. तिचे फोन रेकॉर्ड चेक केल्यानंतर तिच्यासाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, सोनल गरिवार या तिघींना देखील अटक केली. यासोबतच सुलक्षणाच्या घरात महिलांच्या नावानं बनवलेली बनावट प्रतिज्ञापत्र देखील सापडली. सुलक्षणा हिच्या कॉल डिटेल्सवरून तिचे लागेबंदे राज्याच्या नाशिक, नागपूर सोबतच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात देखील सापडले. यावरून ही मोठी आंतरराज्य टोळी असल्याचं निष्पन्न झालंय. या घटनेत आतापर्यंत 40 पीडितांची माहिती समोर आली. मात्र हा आकडा दिवसेंदिवस वाढण्याची चिन्ह आहेत. यासोबतच ज्या ज्या सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्सवर हे काळे धंदे चालत होते त्यांचे संपर्क क्रमांक देखील सुलक्षणा गाडेकरच्या मोबाईलमध्ये सापडले आहेत. मात्र ही सेंटर्स कोणती यांची नावं मात्र पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाहीत. या प्रकरणात प्राथमिक आरोपींना जरी अटक केली असली तरी यातून सरकारी व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतात. सर्वप्रथम, स्त्रीरोग तज्ज्ञ नसताना सुलक्षणा गाडेकर हिला ओव्ह्युलेशन इंजेक्शन्स कोणी दिली? ही इंजेक्शन स्त्रीरोग तज्ज्ञांनाच वापरण्याची परवानगी असते. आपसूक त्यांनाच ही इंजेक्शन मिळतात. 2.
सोनोग्राफी सेंटर्स आणि IVF सेंटर्समध्ये इतक्या बेधडकपणे हे गैरप्रकार होत असताना संबंधित यंत्रणेला याचा सुगावा देखील लागला नाही. सुलक्षणा ओव्ह्युलेशन इंजेक्शन जरी स्वतः देत होती तरी स्त्रीबीज काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि लॅब हवी असते. त्यामुळे या मोठ्या धेंडांवर पोलीस कार्यवाही करणार का, हा देखील प्रश्न निर्माण होतो. स्त्रीबीज डोनेशनसाठी सरकारी नियमानुसार प्रतिज्ञापत्रक बंधनकारक आहे. इतकी बनावट प्रमाणपत्र ज्या सक्षम अधिकाऱ्यांसमोर झाली त्यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल एकदाही शंका आली नाही. जी इंजेक्शन सुलक्षणा स्वतः देत होती ती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नियमानुसार फक्त स्त्रीरोग तज्ञांना वापरण्याची परवानगी आहे. कारण या इंजेक्शनचे दुष्परिणाम देखील भयावह आहे. या इंजेक्शनच्या वापरामुळं कायमस्वरूपी वंध्यत्व येऊ शकतं, गर्भाशयाचे मोठे आजार उद्भवू शकतात किंवा कॅन्सर होण्याची शक्यता देखील वाढते. यासाठीच भारतात असिस्टंट रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ॲक्ट लागू आहे. या प्रोसिजरचे बरेच नियम या ॲक्टमध्ये सरकारनं घालून दिले. मात्र या सगळ्यांना फाट्यावर मारत सुलक्षणाने आपला गोरखधंदा समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या संगनमताने चालवला होता. आता हे प्रकरण बाहेर आल्यावर सुलक्षणापर्यंत न थांबता यात गुंतलेले सोनोग्राफी सेंटर्स, मोठे IVF सेंटर्स यांच्यावर कार्यवाही होऊन या प्रकाराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पोलीस सुलक्षणाच्या माध्यमातून समाजामधील प्रतिष्ठित असणाऱ्या पांढरपेशी वैद्यकीय व्यावसायिकांना देखील अटक करतील का? हे प्रकरण इथेच थांबेल की पोलीस याच्या मुळापर्यंत जाऊन मूळ सूत्रधारांना देखील अटक करतील? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.